शाळेत विद्यार्थ्यांना खूप रंगवून सांगितलं जातं की दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींना वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. इंग्रजांनी त्यांना अपमानित करून ट्रेनमधून खाली उतरवल्यानंतर कसं त्यांनी जिद्दीने लढून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं ना, त्याचा किस्सा. हा इतिहास शिकवताना वर्णभेदाची वाईट बाजू जितक्या ठामपणे विद्यार्थ्यांना सांगितली जाते ना, तितकी मेहनत मात्र जात व्यवस्थेच्या शोषणावर साधा शब्द उच्चारायला देखील घेतली जात नाही. जातीय अत्याचाराच्या समस्येवर सामूहिक मौन बाळगण्याचा हिंदुस्थानी रिवाज फार जुना आहे बरं का. अगदी सनातन आहे, सनातन संस्कार आहे. पहा ना, ज्या वेळेस गांधीजींना ट्रेनमधून उतरवलेलं ना, त्याच काळात इथं भारतात म्हणजे त्यावेळेच्या ब्रिटिश इंडियामध्ये एका 10 वर्षाच्या मुलाला त्याच्या भावंडांसोबत अपमानित करून बैलगाडीतून खाली धक्के मारून उतरवण्यात आलं होतं. गांधीजींचा अपमान झाला तो परदेशात, पण त्या 10 वर्षाच्या मुलाचा आणि त्यांच्या भावंडांचा अपमान मात्र त्याच्याच जन्मभूमीत त्याच्याच हमवतन लोकांनी केला होता. जगभरातल्या विद्रोही चळवळींचं तत्वज्ञान सांगतं की अत्याचारांची परतफेड केल्याशिवाय अत्याचार संपत नाही. त्या मुलानंही अत्याचाराची परतफेड केली, पण ती करताना त्यानं अख्ख्या देशाला समतेचं, न्यायाचं, बंधुत्वाचं आणि प्रेमाचं दान दिलं. हा मुलगा होता सुभेदार रामजी मालोजी सपकाळांचं 14वं रत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यानं या देशाच्या इतिहासाला बदलवून टाकलं कायमचंच. हा संघर्षाचा विजयी इतिहास मात्र शाळेत कधीच सांगितला जात नाही. बाबासाहेबांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता शत्रूला पराजित केल्याचा इतिहास बरं का, रक्ताचा एक थेंबही न सांडता. ज्या दिवशी बैलगाडीतून उतरवून भिवाला अपमानित केलं होतं ना, त्या दिवशी या युद्धाचं बिगुल वाजलेलं आणि या युद्धात विजय मिळाला तो 29 नोव्हेंबर 1948 सालच्या त्या महान दिवसाला. होय, 29 नोव्हेंबर 1948. रायसीनाच्या पहाडी इलाक्यावर थंडीची चादर अलगद पसरायला सुरुवात झाली होती, पण संसद भवनात एका युद्धाच्या समाप्तीचा शंखनाद सुरू होता. कारण होतं भारतीय संविधानाच्या कच्च्या मसुद्यातलं अस्पृश्यता निवारणासंदर्भातलं कलम 11, जे बिनविरोधपणे मंजूर व्हायला हवं होतं, ते 3 सभासदांच्या मूर्ख आक्षेपांमुळे रखडून राहिलं होतं. बाबासाहेबांच्या संतापाचा पारा शिगेला पोहोचला होता, पण राजेंद्र प्रसादांनी आक्षेप आणि प्रपोज अमेंडमेंट एकदम फेटाळून लावत मूळ कलम 11 जसंच्या तसं मंजूर करून घेतलं आणि भारतीय संविधानात समावेश झाला कलम 17चा, अस्पृश्यता निवारणासंदर्भातलं एक महान क्रांतिकारी कलम. हा बाबासाहेबांच्या 48 वर्षांच्या संघर्षाचा विजय होता. पण भारतीय संविधानातलं कलम 17 हे असं चर्चेतून आलेलं कलम नव्हतं. त्यामागचा इतिहास, त्याची पार्श्वभूमी ही फार वेगळी होती. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत कोणत्याही देशात कामानिमित्त सहज जाता येता येणं शक्य होतं. ना कसली रोकटोक, ना कसली विजाची कटकट. मग घडलं पहिलं महायुद्ध आणि जगाचा नकाशाच बदलून गेला तो कायमचाच. सुरक्षेचं कारण पुढं करत प्रत्येक देशानं पासपोर्टची आणि विजाची सक्ती केली. इमिग्रेशन कायद्याने कुणाला एंट्री असेल आणि कुणाला नाही याचा नवा खेळच सुरू झाला. काय असतो बरं हा विजा? विजा म्हणजे दुसऱ्या देशात प्रवेश करण्यासाठी किंवा तिथे राहण्यासाठी, प्रवास करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी त्या त्या देशाच्या सरकारकडून मिळालेली अधिकृत परवानगी म्हणजेच विजा. आणि तो कुणाला मिळतो? तर तो मिळतो फक्त अधिकृत नागरिकांना. अधिकृत नागरिक हा शब्द नीट अधोरेखित करून घ्या. असे नागरिक ज्यांना त्यांच्या जन्मभूमीत, मातृभूमीत मुक्तपणे संचारण्याचं आणि विकास करण्याचं अधिकृत स्वातंत्र्य असतं ना, त्यांनाच अधिकृत नागरिक म्हटलं जातं. आता विचार करा, जर आपल्याच देशानं आपल्याला आपल्याच मातृभूमीत नागरिक म्हणून स्वीकारण्याचं नाकारलं तर काय होईल? तेच होईल जे विजा नसणाऱ्यांचं होतं ना परदेशामध्ये, तेच होणार. त्यांना सगळीकडून नाकारलं जाईल, त्यांना कुठेच प्रवेश मिळणार नाही. आणि तेच सगळं घडत होतं आपल्या भारतामध्ये, स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये. मागच्या कैक शेकडो वर्षांपासून भारतातल्या तमाम अस्पृश्य जातींना स्वतःच्याच गावात, स्वतःच्याच जमिनीवर, स्वतःच्याच पाणवठ्यावर बिलकुल प्रवेश नव्हता. प्रवेश सोडा, स्पर्श देखील मंजूर नव्हता. इतकंच काय, सावलीचा देखील विटाळ व्हायचा. गावात अस्पृश्यांनी किती वाजता दाखल व्हायचं आणि किती वाजता नाही याचेही नियम होते. मुली जन्माला आल्या की त्यांचं आल्या आल्या लग्न आणि सतीच्या नावाखाली जाऊन मारण्यापर्यंतची मालकी देखील जातीच्याच हातात होती. आणि जात व्यवस्थेचे नियम जो मोडेल त्याच्या नशिबी क्रूर हत्या हीच शिक्षा. थोड्याशा क्रिकेटच्या खेळावरून आमचा वाद झाला आणि आता मी जातीचं नाव घेत नाही, पण तुम्ही समजू शकता मी नाशिक जिल्ह्यातला कोणत्या जातीचे लोक असतील. त्यांनी आमच्यासोबत लढाई केली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गावातील जत्रा होती धुळवडीच्या दिवशी आणि तिथे तमाशा झाला. तुम्ही किती मूठभर लोक आहात, तुम्ही काय उपटणार आहात आमचे. आता काय उपटणारे हे तुम्हाला चांगलं समजत असेल.
त्यानंतर खूप मारलं गेलं. मलाच नाही तर माझ्यासोबतही अजून 4-5 जणांना खूप मारलं गेलं. आम्ही सगळं बौद्ध समाजाचे, नवबौद्ध आणि अ, पूर्वीचे महार. जे आम्हाला मारलं गेलं, त्याच्यामध्ये मला इतका मार लागलेला होता, की माझ्या युरिनद्वारे लघवीतून रक्त पडायचं. तो दिवस, त्याच्यानंतरचा दुसरा दिवस, की माझ्या बापाच्या समोर हे सर्व लोक आल्यानंतर माझ्या बापावर मारायला धावले. त्याच्यानंतर बाकीच्या मुलांच्या आई-वडिलांसोबतही निअर बाय सेमच केस झाली. आणि तेव्हापासून मी जसा घरातून बाहेर पडलो, तसा 20 वर्षानंतर गावामध्ये फक्त मी 2-3 ऑकेजनला गेलो असेल. आज मी पी-एच-डी झालो. याच्या अगोदर मी प्रोग्राम ऑफिसर म्हणून एस-सी-एस-टी सेलमध्ये टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं. माझ्यासाठी वेटिंग फॉर व्हिसा म्हणजे एंटरिंग इन युअर ओन विलेज विथ डिग्निटी. अंगावर भीतीनं काटाच येतो ना? नुसत्या कल्पनेनं जर आपली ही अवस्था असेल तर विचार करून तरी पहा की तेव्हा त्या लोकांच्या मनावर किती खोल आघात झाला असेल बरं. ते दुःख आपण समजू शकत नाही. याच अमानवी अत्याचारांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलं ते डॉक्टर आंबेडकरांनी आणि त्यांच्या शब्दांनी जो मानवमुक्तीचा मॅनिफेस्टो रचला, त्या मॅनिफेस्टोला आज आपण सर्वजण वेटिंग फॉर व्हिसाच्या नावाने ओळखतोय. होय, वेटिंग फॉर व्हिसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा आणि भारतीय संविधानाच्या कलम 17ची जन्मदाता. बाबासाहेबांचा जगभरातील संविधानांचा अभ्यास होता. अमेरिकन संविधानातील कलम 14 म्हणजे 14th अमेंडमेंट, इक्वल प्रोटेक्शन क्लॉज, वंश, रंग, धर्म यावर आधारित भेदभावास मनाई करतो. तरीही 14th अमेंडमेंट नंतर जिम क्रोज लॉज दशकानुदशके टिकले, कारण या अमेंडमेंटने वर्णद्वेष करणाऱ्या सामाजिक संरचनेवर कोणताही प्रहार केला नव्हता. फ्रान्समध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे. जर्मनीमध्ये बेसिक लॉ आहे, ज्यात मानवी प्रतिष्ठा सर्वोच्च असल्याचं मानलं गेलं. दक्षिण आफ्रिकेत पोस्ट अपार्थाईड कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यात वंशभेद स्पष्टपणे गुन्हा मानला गेला आणि अफर्मेटिव्ह ॲक्शनची तरतूद करण्यात आली, जशी आपल्याकडे भारतात आरक्षणाची तरतूद आहे ना, अगदी तशीच. जपानच्या संविधानातही समानतेचा हक्क आहे. बुराकुमेन समुदायाविरोधी भेदभावावर उपाययोजना आहेत. म्हणून भारतातही समानतेचं नव्हे तर समतेचं तत्व सांगणारं संविधानाची विशेष गरज होती. पण विचार करा जरा एकदा, बाबासाहेब जर सवर्ण असते तर त्यांना कधी जाती व्यवस्थेचा सामनाच करावा लागला नसता तर कदाचित ऑल मेन आर इक्वल म्हणून त्यांनी मॅटर रफादफा करून टाकलं असतं आणि प्रस्थापित व्यवस्थेची शाबासकी देखील मिळवली असती. पण नियतीला ते मंजूर नव्हतं आणि बाबासाहेबांना. इतिहासानं त्यांच्या शरीरावर, मनावर ज्या जखमांचा घाला घातला होता ना, त्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता बाबासाहेबांची होती. त्यांनी थेट मुळावरच घाव घातला आणि अस्पृश्यता कायद्याद्वारे निषिद्ध नाही तर नष्टच करून टाकली. थेट काम तमाम. समजलं? हा फरक असतो अभिव्यक्तीचा. म्हणून आजची गोष्ट कलम 17ची आणि वेटिंग फॉर व्हिसाची. दोस्तो, मागील 10-15 वर्षात बाबासाहेबांना फक्त आरक्षण देणारा नेता म्हणून याच मीडियाकडून वारंवार पोर्ट्रे केलं जात आहे. आता तर बाबासाहेब संघाबद्दल आपुलकी बाळगून असल्याचा दादांत खोटा प्रचार संघानं बेमालूमपणे लोकांच्या गळी उतरवलाय. थोड्याच दिवसात बाबासाहेबांना संघानेच धर्मांतर करण्यासाठी पाठबळ दिलं होतं, इथपर्यंत त्यांच्या कुजबुजी सुरू होणार आहेत. आणि हे सगळं का होतंय? तर आपण बाबासाहेबांचं नव्या फॉर्ममधलं, नव्या काळात नवं नरेटिव्ह मांडणारं डॉक्युमेंटेशनच केलेलं नाही. ज्यात नव्या पिढीला बाबासाहेब त्यांच्या भाषेत, त्यांच्या फॉर्ममध्ये समजावून सांगता येतील. म्हणून मी या आंबेडकर नोन अँड बियॉन्ड या सिरीजची सुरुवात करतोय. संवैधानिक व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण या कार्यात माझ्या सोबतीला येईलच, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या बळावरच आपण सर्व मिळून हे काम जरूर पूर्ण करूयात. म्हणून आपणास शक्य होईल तसं आर्थिक सहकार्य जरूर करा आणि हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती आपणास करतो. आपणा सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह सुरू करूयात विषयाच्या पुढील भागाला. बाबासाहेबांच्या लेखनासंदर्भात नेहमीच अपप्रचार केला जातो की बाबासाहेबांनी दलितांसाठीच लिहून ठेवलेल्या. चूक, साफ चूक. त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द हा फक्त जातीयवाद्यांना आरसा दाखवण्यासाठीच लिहिलेला आहे बरं का. जातीयवाद्यांना आरसा दाखवण्यासाठी. आणि जेव्हा या आरशात जातीयवाद्यांनी स्वतःचं थोबाड वाहिलं ना, तेव्हा त्यांना स्वतःचा चेहरा खूप भयानक आणि भेसूर दिसला. आणि म्हणून भेदरलेल्या अवस्थेनं हा अपप्रचार जन्माला घातला. वेटिंग फॉर व्हिसा ही आत्मकथा प्रामुख्याने विदेशी लोकांसाठी लिहिलेली आहे, ज्यांना अस्पृश्यता म्हणजे नक्की काय आणि तिचे परिणाम काय असतात याचं नीटचं आकलनच नाही अशा लोकांसाठी. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी लिहिलंय, The foreigner has heard of the untouchables, but he has never been able to realize what untouchability is. It is impossible for him to understand how people can be treated as untouchables. A large number of Hindus live in a village. In a corner of the village, there lives a small group of untouchables. They are made to live in that corner. They have to do all the dirty work of the village. They have to beg for their food from the Hindus.
When they go to the shop of a Hindu grocer, they have to stand at a distance. They have no right to touch anything in the village. They cannot enter the houses of the Hindus. They cannot draw water from the village well. They cannot allow their shadow to fall on the Hindus. They regard the village as their own, and yet they are treated as though they do not belong to it. It is very difficult for a foreigner to understand this. अवघ्या 30 पानांचं हे लेखन जागतिक साहित्यातलं श्रेष्ठ लेखन आहे. बाबासाहेबांचं संक्षिप्त आत्मचरित्र आहे बरं का हे पुस्तक. अतिशय चटका लावणारं आणि गलबलवून सोडणारं आत्मचरित्र. या पुस्तकाचं हस्तलिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरात उपलब्ध आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संग्रहालयात ते आजही सुरक्षित आहेत. वेटिंग फॉर व्हिसा आता अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकवली जाते. तिथल्याच युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका फ्रान्सिस डब्ल्यू क्रिटचेट यांनी ते वर्गातील वापरासाठी संपादित केलंय. भारताच्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये हे पुस्तक शिकवलं जात नाही. यात बाबासाहेबांनी सांगितलं की त्यांना कशा प्रकारे जातीवादाचा सामना करावा लागला आणि कदाचित त्यामुळे शिक्षकांनी ते अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगावेत अशी कोणतीही तरतूद शिक्षण व्यवस्थेनं होऊ दिलेली नाही. ही आत्मकथा केवळ हिंदू धर्मियांनी केलेल्या अपमानाबद्दल नाही, तर पारशी आणि ख्रिश्चन धर्मियांनी दिलेल्या अमानवीय वागणुकीचं दर्शन घडवते. भारतात मुस्लिम, पारशी आणि ख्रिश्चन समाजातही जातीयवाद कशा प्रकारे रुजलेला आहे हे या पुस्तकातून बाबासाहेबांनी अतिशय प्रभावीपणे जगासमोर आणलं होतं. प्राध्यापक हरी नरके म्हणायचे की वेटिंग फॉर व्हिसा हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच हवा. ज्यांनी तो वाचला नाही त्यांनी काहीच वाचलं नाही. अवघ्या अर्ध्या तासात हे पुस्तक वाचून होतं, पण ते सुन्न करून टाकतं, कायमचं अस्वस्थ करतं. भारतीय समाजाचा आरसा बाबासाहेब आपल्याला त्यात दाखवतात. या आठवणींनी बाबासाहेब व्याकुळ होत असत. यातल्या गोरेगावच्या प्रवासाच्या आठवणीनं 50 वर्षांनंतरही त्यांचे डोळे पाणवायचे. त्यांच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट होता. असाच एक टर्निंग पॉईंट आता 21व्या शतकात प्रत्येकजण शोधतोय. बाबासाहेबांच्या 70 वर्षांनंतर आज चक्र फिरून आले पुन्हा त्याच उंबरठ्यावर ज्याच्या दुसऱ्या टोकाला कधी काळी बाबासाहेब स्वतः उभे होते. आज माझ्यासारख्या तरुणांना पुन्हा एकदा व्हिसा मागितला जातोय, तोही त्यांच्याच देशात नोकरी करण्यासाठी. तुमची वस्ती काय, तुमचा ॲड्रेस काय, कशावरूनही कशाला मेळ लागत नाही म्हणून थेट जात विचारूनच इंटरव्ह्यूमध्ये फेल करणारे द्रोणाचार्य आता प्रत्येक पॅनलवर बसले आहेत. ते अंगठा कापत नाहीत, ते ब्लॅकलिस्टेड करतात. बँका लोन देत नाही, म्हणतात तुमचा ॲड्रेस ब्लॅकलिस्टेड आहे. मीडियात मागासवर्गीय नाहीत, तोंडी लावायला एखादा 2 ठेवून घेतात, बाकी सगळे टॉयलेट क्लिनिंग स्टाफमध्येच ठेवतात. तरण्या मुलींवर बलात्कार होतात, रोहित वेमुलासारखा स्कॉलर मारून टाकला जातो, मुलींना आत्महत्या स्वीकारायला भाग पाडलं जातं. आपलं नागरिकत्व दुय्यम ठरवण्याचं षडयंत्र सध्या चालू आहे. मुस्लिमांचं झालंय ठरून, आता बारी मागासवर्गीयांशी आहे, महारा मांगा तांबारा ढोरांची आहे. माझं म्हणणं पटत नसेल तर हा अनुभव ऐका. या एका प्रसंगी माझ्या 4 राउंड्स होतात इंटरव्ह्यूचे. 5व्या राउंडला कोणतरी वेगळाच माणूस येतं आणि मला विचारतं की मग तुझं पूर्ण नाव काय आहे? तर मी तेव्हा सांगतो, आता माझं आडनावावरून माझी जात कधी कळत नाही कोणाला. माझं आडनाव अंकुश आहे. तर जेव्हा मी सांगतो त्यांना अभिजित दिनेश अंकुश माझं नाव आहे, तर विचारतात की अंकुश तुम्ही कुठले, अंकुश कुठले? तर मी बोललो कुठले म्हणजे आम्ही मुंबईचेच आहोत. तर नाही नाही गाव कोणतं तुमचं? तर गाव मी सांगतो त्यांना माझं हे असं असं गाव आहे. तरी पण त्याच्यावरून पण त्यांना समजत नाही. मग तुम्ही अजून काय? मग पप्पा काय करतात? म्हणजे जाणून घेण्याचा प्रयत्न. पप्पा काय करतात? अच्छा घरात कोण कोण असतं? आणि मग त्याच्यानंतर फायनली तिथून पण नाही नाही मी सगळे टिक्स माझे झाले तर मग विचारतात की अच्छा राहतो कुठे? मग त्यांना आता सध्या मी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये राहतो. मग तिथून अच्छा रमाबाई आंबेडकर नगरमध्ये राहता का? ठीक आहे, ठीक आहे. चालेल आम्ही कळवतो तुम्हाला. विल लेट यू नो अबाउट इट. झालं आहे की ना चायनीज लोकांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. पहिला राउंड चायनीज लोकांनी घेतला, दुसरा राउंड चायनीज लोकांनी घेतला, कारण की कंपनी चायनामधली होती. आणि तिसरा राउंड पण चायनीज लोकांनी घेतला. आता ते चायनीज जे सीईओ होते, जे काही एमडीज होते, त्यांना फक्त पाहिजे होतं की ठीक आहे एक शेवटचा आपण एक ना इंट्रोडक्शन राउंड असे की हा बाबा माणूस खरं मुंबईत राहतो वगैरे. त्याच्यासाठी त्यांनी एका मुंबईतल्या त्यांच्या एम्प्लॉईला सांगितलं की बाबा याचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या. तिथे त्या माणसाने माझा इंटरव्ह्यू म्हणजे त्यांना सांगितलं माझा इंटरव्ह्यू झाला आणि माझा इंटरव्ह्यू त्यांनी घेतलाच नाही. जेव्हा मी फॉलोअप केलं तेव्हा उडवाउडवीची उत्तर द्यायला लागली आणि शेवटी हळूहळू विचारत परत तेच जातीवरती आलं. मग मला वाटलं की ठीक आहे योगायोग असेल. मी परत एका अजून एका ठीकठाक कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. मला पहिल्याच राऊंडमध्ये त्यांनी मला जातच विचारली, जात कोणती तुझी? मी सांगितलं की सर मी एससी कॅटेगरीमधून येतो, बुद्धिस्ट जात. तो राऊंड मला त्यांनी असा घेतला की जसं की मी सर्वज्ञानी म्हणजे एका इंडस्ट्रीचा एक्सपर्ट असतो ना, 40 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. अशा माणसाला विचारण्यासारखे प्रश्न मला विचारले आणि बोलले तुला तर काही येत नाही. अशा प्रकारे माझा अनुभव मला हे या
खास करून या 2 वर्षामध्ये आले. त्यामुळे मला असं वाटतं, की आता माझ्याच देशामध्ये नोकरी घेण्यासाठी, राहण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी मला व्हिसा लागतो की काय? अशी परिस्थिती सध्या येऊ लागली आहे. या मरण यातना, या नकाराच्या घटना कधी संपतील का? हा विचारच आता मनाला राहून राहून छळत असतो. म्हणून वेटिंग फॉर व्हिसाची नवनव्या रूपात मांडणी होणं, आपल्या समोर येत राहणं ते खूप गरजेचं बनलेलं आहे आणि तो येतोय देखील. मग कधी तो नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमाच्या रूपाने येतो, तर कधी मालविका राजच्या चित्रकलेतून येतो. मालविका राज एक नव्या दमाची कलाकार. मालविका राज यांनी त्यांच्या मधुबनी शैलीत साकारलेलं हे चित्र पहा. एका चित्रातनंच त्यांनी अख्खं पुस्तक आपल्या समोर उभं केलेलं आहे आणि उभा केलाय अख्खा संघर्ष आणि भविष्याची नवी पाऊलवाट. बाबासाहेबांना असंच नवनव्या फॉर्ममध्ये आणत राहिलं तरच त्यांचं अप्रोप्रिएशन होण्यापासून आपण आपल्याला स्वतःला आणि बाबासाहेबांना वाचवू शकतो. पहा मालविकाचं म्हणणं काय आहे या बाबतीत. जब मैंने ये किताब पढ़ा तो उसमें क्या है ना कि जैसे मैं जो भी काम करती हूँ वो सारा स्टोरी टेलिंग का रहता है। तो जब ये किताब पढ़ने के बाद मुझे ना वो सारा जो स्टोरी है मेरे सामने विजिबल होने लगा कि ये जो उनके साथ जो घटनाएं घटी बाबा साहब के साथ उन्होंने जो देखा और जो डिस्क्रिमिनेशन उन्होंने बचपन से देखा तो उसमें क्या है ना कि हम सभी लोग उससे कनेक्ट करते हैं क्योंकि हम कहीं ना कहीं उस चीज़ को जब आप समझने लगते हो तो आप सब जान जाते हो कि वो सब आपके साथ भी घटनाएं हो रही है। तो वो चीज़ ये बुक मेरे लाइफ में बहुत बड़ा इम्पैक्ट डाला और तब मुझे लगा कि जैसे मैं स्टोरी टेलिंग करती हूँ अपने आर्ट फॉर्म के थ्रू तो ये काम मुझे अपने आर्ट वर्क में लाना है। पेंटिंग और जो विजुअल आर्ट होता है ना वो लोगों को बहुत ज़्यादा इम्पैक्ट देता है। ये मुझे इसलिए ज़्यादा इम्पोर्टेंट था मुझे बनाना कि लोग इस चीज़ को देख के समझे कि किस तरह से बाबा साहब ने इतना कुछ स्ट्रगल किया। हम जैसे आर्टिस्ट जो दलित बहुजन आदिवासी हैं और अपने आर्ट के माध्यम से हम अपने समाज में जागरूकता फैलाते हैं और हमारे संघर्ष को दिखाते हैं। तो ऐसे आर्टिस्टों को मेन स्ट्रीम में एंट्री बहुत मुश्किल मिलती है। ये वैसा ही है जैसे वेटिंग फॉर वीज़ा में बाबा साहब ने अपने संघर्ष को दिखाया है, तो वही संघर्ष हम आज भी कर रहे हैं। हाच किस्सा नागराज मंजुळेच्या झुंड सिनेमानेही गिरवलाय. मोठ्या पडद्यावर नागपूरच्या गड्डी गोदामातल्या मुलामुलींचा जगण्याचा, त्यांच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या आयडेंटिटी क्रायसिसशी लढण्याचा संघर्ष पाहिला की बाबासाहेबांच्या वेटिंग फॉर व्हिसाचीच आठवण येते. ही मुलं त्यांच्या घेटोबाहेरच्या जगाकडून वारंवार नाकारली जातात. त्यांना कायम हिणवलं जातं. त्यांची ओळख, त्यांचं जातवास्तव सातत्याने अधोरेखित करून तिकडे सांगितलं जातं. किड्या-मुंग्यांच्या आयुष्याइतकीही किंमत नसलेलं त्यांचं जगण्याचं आणि मरण्याचं बाहेरच्या जगाला जराही घेणं-देणं नसतं. त्या सगळ्या तरुण पोरापोरींना बाहेर पडायचंय. कोंडवाड्यात कोंडली गेलेली माणसं आणि त्यांच्या वस्त्यांना ज्या भिंतींनी जखडून ठेवलंय ना, त्या भिंती ओलांडण्यासाठी सुद्धा त्यांना व्हिसाचीच गरज आहे आणि ती मुलं त्याच व्हिसाच्या वेटलिस्टमध्ये ताटकळत उभी आहेत. बाबासाहेबांसाठी शिक्षण हे रूपक बनून आलं तसं या सिनेमात फुटबॉल रूपक बनून येतो. जोडीला बाबासाहेब उभेच आहेत. त्यांची जोरदार जयंती आहे, त्यांचा ब्ल्यू ब्लेझर आहे आणि बाबासाहेबांचाच फोटो हा त्यांचा पासपोर्ट बनतो आणि फुटबॉलची मॅच त्यांचा व्हिसा. आणि सिनेमा कुठे संपतो माहिती आहे का? विमानात. हे विमान जसं वस्त्यांच्या भिंती भेदून आकाशात झेप घेतं ना, तेव्हा विपिन तातडचा रॅप बॅकग्राऊंडला चालत असतो. पण खरं सांगू, 1935 साली बाबासाहेबांनी लिहिलेल्या वेटिंग फॉर व्हिसाचं विनिंग व्हर्जनच आपल्या कानावर पडत असतं. मी भटक्या विमुक्त समुदायातून येते. अनुभूती सामाजिक संस्थेचं नेतृत्व करते, लिहिते आणि संशोधन देखील करते. मला माझ्या कामाच्या निमित्ताने साधारण 13 ते 14 देशांना भेटी देण्याची संधी मिळाली. जी शिष्यवृत्ती मिळवत जटिल आणि क्लिष्ट प्रक्रिया पार करत तिथपर्यंत पोहोचता आलो. मात्र स्वतःच्या बुद्धीचे, कल्पनेचे, लिखाणाचे, संशोधनाचे, प्रक्रिया आणि निर्मितीचे हस्तक्षेप करत असताना आपलं सामाजिक स्थान, जातीचं स्थान, वर्गाचं स्थान हे आपली बलस्थानं कशी कमकुवत करतात याचा अनुभव मी जवळून घेतलेला आहे. हा सगळा प्रवास करत असताना वेटिंग फॉर व्हिसा हे माझ्यासाठी फक्त पुस्तकात नाही, ते मेंटर होतं, ते दिशादर्शक होतं आणि आपले पाय थोडेसे लटपटत असताना कारण का आजूबाजूची व्यवस्था ही जेव्हा तुमचं चालणं जड करते तेव्हा बाबासाहेब जे आहे ते हाताला धरून आपल्याला उठ म्हणायला शिकवतात आणि त्यावेळेला सगळ्यात अगोदर मला ज्याची जाणीव आणि माझ्या नेणिबामध्ये
जे पुस्तक आठवतं ते आहे वेटिंग फॉर व्हिसा. हा प्रवास आहे बाबासाहेबांचा प्रवास. असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून उजेडाकडे आणि पराभवाकडून विजयाकडे. वेटिंग फॉर व्हिसा हाच तो प्रवास आहे जो सुरू झाला होता 1902 साली आणि त्याचे ध्येय गाठलं बाबासाहेबांनी 29 नोव्हेंबर 1948 साली, जेव्हा संसदेच्या पटलावर बाबासाहेबांनी खड्या आवाजात भारतीय संविधानाच्या कलम 17चं वाचन केलं होतं. Untouchability is abolished and its practice in any form is forbidden. The enforcement of any disability arising out of untouchability shall be an offense punishable in accordance with law. बाबासाहेब जेव्हा हे कलम वाचत होते ना, तेव्हा त्यातला एकूण एक शब्द मनूचं मुस्काड फोडत होता. भले त्या दिवशी सभागृहात महात्मा गांधीची की जयचे नारे लागले असले, तरी इतिहास प्रामाणिकच राहतो. आपण जेव्हा केव्हा पोलिसी व्यवस्था, भ्रष्ट सरकारी व्यवस्था आणि त्यांची हत्यारं सामान्य माणसावर उगारतात ना हात, तेव्हा सामान्य माणसं ताठ मानेनं आंबेडकरांचा शानदार फोटो असलेली संविधानाची कॉपी घेऊन त्या हत्यारांसमोर ताठ मानेनं उभी राहतात. तो निडर, तो बेडर, बेदरकार आणि कोणतीही सेटलमेंट नाकारणाऱ्या आत्मविश्वासाचं नाव आहे आर्टिकल 17 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोस्तो, आज थांबतो इथेच, पण जाता जाता इतकंच सांगेन की तुम्ही कोणत्याही वयात का असेना, एकदा तरी परदेशातील विद्यापीठात शिकायला जा. वर्षभरासाठी का होईना, पण जा जरूर. एक वेळेचं जेवण सोडा, पण पैसे जमवा. तुम्हाला मुलं असतील तर त्यांच्यासाठी तरतूद करा. लग्न सोहळ्यानं नाही केलं तरी चालेल, पण त्यांना परदेशात शिक्षणासाठी जरूर पाठवा. तो विजा जो तुमची मुलं कमावतील ना, तो गेटवे असेल तुमच्या नव्या जगाला कनेक्ट होण्याचा. मला आजही आठवतं की जेव्हा पहिल्यांदा मी विजा ऑफिसला गेलो होतो आणि तिथं माझं ॲप्लिकेशन सबमिट केलं आणि त्यानंतर 24 तासाच्या आतमध्ये मला विजा मिळाला, कारण माझी स्कॉलरशिप गव्हर्नमेंटची होती, ब्रिटिश गव्हर्नमेंटची. तर त्यानंतर मी स्टेटस टाकलं होतं की नो लॉंगर वेटिंग फॉर विजा. नो लॉंगर वेटिंग फॉर विजा हे बाबासाहेबांच्या वेटिंग फॉर विजामधून इन्स्पायर होतं की बाबासाहेबांना त्यावेळेस एवढ्या कष्ट खावा लागला आणि माझ्यासारख्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण विजा म्हणतो त्यावेळेस जो ॲक्सेस आहे, म्हणजे विजाचा अर्थ केवळ कोणत्या तरी राष्ट्राचं ॲक्सेस नव्हे, तर इन जनरल जीवनाच्या सर्व संधींचा ॲक्सेस मिळणं. आणि मला वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांचा मला पहिल्यांदा ॲक्सेस मिळाला, तो माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा विजा आहे. आणि त्यानंतर मला जो लंडनचा ॲक्सेस मिळाला, मोठ्या शहरांमध्ये येण्याचा ॲक्सेस मिळाला, तर त्या दृष्टीनं मी नो लॉंगर वेटिंग फॉर विजा असं लिहिलं होतं. मला प्रामाणिकपणे वाटतं की आपण इतक्या स्वातंत्र्यानं जगू शकतो, आपण आपल्या समूहाचा विकास करू शकतो, जग इतकं सुंदर असू शकतं, सोबतच सर्व शोषणातून मुक्त केलं जाऊ शकतं. अशा सर्व प्रेरणा मला वाटतं की थोडं अब्रॉड एज्युकेशनमुळे अधिक तुमच्यामध्ये जागृत होतात. तुम्हाला दिसतं की दुनिया कुठं चालली आहे आणि आपले समूह कुठं आहेत. आणि हा जो मला विजा मिळाला, हा जो मला ॲक्सेस मिळाला, तो ॲक्सेस मला वाटतं की मातंग असेल, बौद्ध असतील, अनुसूचित जातीतले सर्व समुदाय असतील, सर्व शोषित समुदाय, अशा मुलांना हे ॲक्सेस मिळाले पाहिजेत. आणि प्रत्येकाला हे लिहिता आलं पाहिजे की नो लॉंगर वेटिंग फॉर विजा. बाबासाहेबांच्या वेटिंग फॉर विजा यानं जी प्रेरणा आपल्या सर्वांमध्ये निर्माण केली, मला वाटतं की ती प्रेरणा म्हणजे इतर सर्व प्रेरणांच्या तुलनेत सगळ्यात मोठी आहे, कारण ती स्वप्न बघायला शिकवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्यालाही विजा मिळू शकतो, आपणही विजा मिळवू शकतो, हा कॉन्फिडन्स देते. आपल्या सिरीजच्या पहिल्या भागाची सुरुवात आपण वेटिंग फॉर विजाने केली. हे नुसतं पुस्तक नाही, ही आपली रियालिटी आहे बरं का, आपलं वास्तव आहे. आजही ती अधूनमधून डोकं वर काढतच असते, म्हणून आपण सजग राहिलं पाहिजे, सावधपणे जगलं पाहिजे. आपल्याच साहित्याला नव्याने रिवाईव्ह केलं पाहिजे, त्याचे नवनवीन फॉर्म्स तयार केले पाहिजेत. हा त्यातलाच एक प्रयत्न, हा त्यातलाच एक माझा आवडीचा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना त्याही मला कळवा. हे काम करणं तसं सोपं नाही, खूप वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे. म्हणून तुम्हाला जे यथाशक्ती आर्थिक सहकार्य करावंसं वाटेल ते नक्की करा. आपल्याला हे डॉक्युमेंटेशन पूर्ण करायचंच आहे आणि ते तुमच्या पाठबळाशिवाय, सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. भेटूयात आता आपण पुढच्या भागात नवीन विषयासह आणि नव्या अँगलसह. तोपर्यंत पाहत रहा वैभव छाया टॉक्स आणि हे चॅनल जितकं जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करता येईल तितकं करा आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. जयंतीच्या खूप जोरदार शुभेच्छा. सप्रेम जय भीम. भारतीय संविधान जिंदाबाद. भारतीय संविधानाचा विजय असो.